वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय. मला माहिती आहे मी कधीपासून म्हणतोय आजच काढन उद्याच काढन ब्लॉग, तर त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे. सो त्याच्यामुळे मी ब्लॉग काढत नव्हतो. तुम्हाला माझ्यामध्ये काय बदल दिसतोय का? हेअरकट तर केलाच आहे मी, पण माझ्यामध्ये सांगतो. तर मी आत्ता ऑलमोस्ट 3-4 महिने झाले ब्रेसेसची अपॉइंटमेंट घेतली होती आणि ब्रेसेसची जर्नी माझी आता चालू आहे. तर इथे ब्रेसेसची जर्नी चालू केली आहे. आणि मला खूप लाज वाटत होती ना. लाज प्रत्येकाला लाज असते, तर मला खूप लाज वाटत होती की भाई की व्लॉग काढू की नको, कसं वाटतं ते ब्रेसेसमध्ये व्लॉग काढायला. ऑलमोस्ट मला फ्रेंड्समध्ये जायला, कॉलेजमध्ये जायला सुद्धा खूप नको वाटायचं की भाई कसं हँडल करणार मी ब्रेसेससोबत. पण 5-6 महिने झाले, 4 का 5 महिने झाले असतील आता मला ब्रेसेसची जर्नी कंटिन्यू होऊन. तर मी विचार केला जाऊ दे यार, कोणाचा विचार नाही करायचा, आपली लाईफ इम्पॉर्टंट आहे. आणि खूप खूप डेंजर दिसत होते माझे दात. तुम्ही माझे जुने ब्लॉग जाऊन बघू शकता. तर त्याच्यामध्ये माझे दात कसे दिसत आहेत, खूप वाकडे तिकडे होते. त्याच्यामुळं मला हे कधीपासून करायचं होतं ब्रेसेसचं. सो मी ती जर्नी आता चालू केली आहे आणि ऑलमोस्ट आता मला 5 महिने झाले असतील. आणि हा काही रिझल्ट आहे आता. हा सुद्धा बाहेर होता, आतमध्ये चाललाय हा दात. आणि मध्ये सुद्धा होता एक, तुम्ही बघू शकता आधीचे ब्लॉग्स. मी सांगत नाही बसणार, कारण की ह्याच्यामुळंच मी जास्त व्लॉगिंगवर लक्ष देऊ शकलो नाही. पण नाही, मी आता ठरवलंय की भाई ब्लॉग्स तर काढणार आणि ब्लॉग्स तुमच्यापर्यंत तर येणारच आहेत. तुम्हाला एंटरटेन मी करणारच माझ्या चॅनल थ्रू. आणि मी ठरवलं की हे तुम्हाला सगळं सांगायचं आणि आजपासून आपल्या ब्लॉगिंगची सुरुवात करायची. सो आता काय नाही, तेच मोठं रिझन होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग करत नव्हतो. तर आता मी ते कॉफी घेतली आहे, म्हणजे करायची अजून मला कॉफी, ती अजून मिक्स नाही केली मी. मिक्स करून मग कॉफी घेणार आहे मी. आणि एवढंच, मला काय एवढं इम्पॉर्टंट शेअर नव्हतं करायचं. आणि इथे खाली सुद्धा काय म्हणतात त्याला, ब्रेसेस लागायचे आहेत ऑलरेडी. आत्ता वरती जर्नी चालू आहे, कारण की वरचं खूप म्हणजे सरच म्हणतोय, डॉक्टर बोलले होते की पहिली वरची कंप्लीट होऊ दे, नंतर खाली ब्रेसेस लावूयात. कारण की वरचे अजून एका अलाइनमध्ये आले ना, मग खालचे एका अलाइनमध्ये आणणार आहेत. सो ही स्टेप बाय स्टेप जर्नी आहे माझी. तशी तुमच्यावर मी शेअर करतच राहीन आता. आता काय मला लाज वगैरे वाटत नाही, कारण की आधी खूपच विचित्र दिसत होतं. आता तर मी ठरवलं की भाई ब्लॉगिंग करायची, तुमच्यापर्यंत ब्लॉग्स पोचवायचे. कारण की माझी कन्सिस्टन्सी मेन म्हणजे राहत नाही. आणि त्याच्यावर मी काय करू नाही शकत, नाहीतर नाहीच होत माझ्याकडनं ब्लॉगिंग. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आय एम ग्रॅज्युएटेड. तर माझा रिझल्टसुद्धा लागला आहे आणि तो सुद्धा चांगला लागला आहे रिझल्ट. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे माझं. आणि मी आता MCA ला ॲडमिशन घेणार आहे. सो चालू आहे आता त्याचं काय होतं आहे बघू आता कॉलेजचं. तर तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करतच राहीन. आणि जेव्हा मी ब्रेसेस लावले होते, तुम्हाला ब्रेसेस बाबतीत सांगतो, जेव्हा मी ब्रेसेस लावले होते तेव्हा मला खूप ऑकवर्ड वाटत होतं की ब्लॉग कसा काढणार, एवढी गॅप दिसते दातांमध्ये. तर आता कसं होणार, ब्लॉगिंग तर मेन इम्पॉर्टंट होतं, मला काढायचंच होतं. पण आता जरा थोडंसं व्यवस्थित दिसतंय म्हणून मी बोललो की स्टार्ट करूयात ब्लॉगिंग. ह्याच्यामध्ये पण जास्त खूप ब्रेक घेऊ नाही शकत मी. तरी मी शॉर्ट्स व्हिडिओज तुमच्यासाठी टाकायचो, जिथे कुठे जाईन तिथल्या ते सुद्धा तुम्ही बघितलंच असतील. आणि तुम्हाला वाटत नसेल ना की मला ब्रेसेसची गरज होती का नव्हती, तर प्लीज तुम्ही लास्ट ब्लॉग जाऊन बघा यार. माझे इतके घाण दिसत आहेत ना दात. ऑलमोस्ट माझ्या फ्रेंड्सनी वगैरे सजेशन दिलं, तू का करतोय ब्रेसेसचं. पण हे खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. आणि मला म्हणजे कुठं पण पब्लिक प्लेसवर गेलं की खूप चांगलं नाही वाटायचं की माझे दात एवढे असे डेंजर दिसत आहेत. वाकडे होते, इनफॅक्ट माझे वाकडे तिकडे होते दात. आता प्रॉपर अलाइनमध्ये आलेत, तर मला थोडासा कॉन्फिडन्स आला आहे आणि भारी वाटतं यार. आता बघू खालची पण, खालचे जे ब्रेसेस लावणार ते तुमच्यावर मी शेअर करेनच, कारण की खालती फक्त एकच दात आतमध्ये, तो सुद्धा बाहेर येईनच ब्रेसेस लावल्यानंतर. सो ही सुद्धा जर्नी मी तुमच्यावर शेअर करेन आणि तुम्ही पूर्ण बघा जर्नी. आणि कोणाला काय माझ्या ब्रेसेस बाबतीत काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये करू शकता मला, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि आता बाबा कॉफी घेतो आणि ब्लॉगिंग मी करून, आता तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण की माझं खूप टेन्शन आधीच, रिझल्टचं टेन्शन होतं, आता ॲडमिशनचं टेन्शन है माझ्या मागं खूप. मेरे को बहुत टेंशन है मेरे दिमाग में, इसलिए मैं थोड़ा थोड़ा टेंशन नील कर रहा हूँ मेरे सर से. हिंदी तर जमत नाही, पण थोडीफार करतोय मी. ठीक आहे, चालेल. तुम्ही ब्लॉग बघत जावा, मी टाकायचा प्रयत्न करेन रोजच्या रोज. आणि नवीन कंटेंट काहीतरी मी आणत राहीन आता.
आणि मी पूर्ण फोकस राहणार आहे आता. फोकस ऑन माय स्टडीज, फोकस ऑन माय व्लॉगिंग. हे आता माझं फक्त लास्ट मेन हे माझं आता. बाकी सगळं नाही आहे काही डोक्यामध्ये आता माझ्या. सो ठीक आहे, चला मी माझी कॉफी घेतो पटकन करून. त्यामध्ये दूध तापायला ठेवले, ते जर उतू गेलं तर गेलो मी. मला सगळं वाटा साफ करायला लागत. ते घेतली तर मी माझी कॉफी, आणि कॉफीच्या टायमिंगलाच मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि हेच रिझन होतं की मी ब्लॉग शूट करत नव्हतं. पण आता मी ब्लॉग शूट करेनच. आणि काय बरं काहीतरी सांगायचं होतं अजून तुम्हाला. अरे हां, ब्रेसेस बाबतीत पण मी तुम्हाला सगळं शेअर करेन की किती कॉस्ट गेली आणि कोणते ब्रेसेस मी बसवलेत. ते सगळं तुमच्यावर मी शेअर करेन पुढच्या ब्लॉगमध्ये. पण तोपर्यंत मला सगळं समजून घेऊ दे की मी काय काय मला आठवत नाही आता की किती कशी. अबे यार बोलता बी येईन इतके. हां, ब्रेसेस कोणते लावलेत आणि किती चार्जेस बसले आणि पुढे कसे कसे काय आणि किती इयर्सचं ड्युरेशन मला दिलं आहे ह्या ब्रेसेसचा. अजून खाली पण लागायचे, वरचं तसं करतोच आहे मी. आणि आज काय झालं सांगू तुम्हाला. तर मंथमधनं एकदा संडेला माझी अपॉइंटमेंट असती आणि मी अपॉइंटमेंटला गेलो होतो. अपॉइंटमेंटवरनं आलो आहे आणि आता टाईटनिंग झाली आहे ब्रेसेसची माझ्या. आणि इतकं घाण दुखतं आहे ना मला ब्रेसेसचं, इतकं घाण. तर डोक्यात सनक गेली आहे माझ्या पूर्ण आणि खूप दुखतं आहे माझं डोकं आता. म्हणून कॉफी केली आहे स्ट्रॉंग, तर ती पितो आता. आणि मी जस्ट आता लॅपटॉप बघत होतो, तर तेच कंटिन्यू करणार आहे मी. आणि यार ब्रेसेसचं ज्याला ब्रेसेस असतील ना त्यालाच माहिती असेल की किती त्रास होतो ते टाईटनिंग करून आल्यानंतर ब्रेसेसची. तर माझी इतकी टाईट केलेत ना त्यांनी ते तार, तर ती खूप दुखते भाई मला. हे 2-3 दिवस मला खूप दुखणार आहे. आणि मला डॉक्टरांनी सुद्धा खूप सॉफ्ट जेवण खायला लावले. सो आता तेच मी खाणार आहे. आणि ब्रेसेसची जर्नी जोक नाही यार. म्हणजे मला वाटत होतं लावायच्या वेळेस मला वाटलं होतं की काय नाही होणार, लावून बघू, फक्त दात एक्स्ट्रॅक्शन व्हायच्या वेळेस दुखन फार थोडंफार. पण लावले, आता कळतंय मला किती छान असती ब्रेसेसची जर्नी. आणि आता करतोय ते भोगतोय, कारण की आपले तर दात एडेवाकडे होते, तर आपल्याला सरळ करायला तर व्यवस्थित लुक तर आपला व्यवस्थित पाहिजेनच. दुखते भाई दुखते. ज्यांना ब्रेसेस आहेत आणि जे टाईटनिंग करून येत असते ना ब्रेसेसच्या, त्यांचं जेव्हा डे असेल तेव्हा त्यांनाच ही माझी फिलिंग कळू शकते की किती टाईटनिंगचा त्रास होतो आणि किती दुखतं भाई. सो ब्युटी कम्स विथ पेन म्हणतात ना, तसं काही झालं आहे माझ्याबरोबर. सो आता मला हे सहन करायलाच लागेल. तर मी माझी कॉफी एन्जॉय करतो आणि दॅट्स इट फॉर अ डे. तर हेच तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं की मी का ब्लॉग करत नव्हतो, काय रिझन होतं की की बंदच करतो आहे व्लॉगिंग, असं काय होतं का. तर असं काही नाही आहे, व्लॉगिंग करणार आहे मी. पण रिझन तर तुम्हाला मी सांगितलं, ते ब्रेसेसमुळे ब्लॉगिंग नव्हतं करत. सो तर तुम्हाला मी शेअर करेनच, ब्रेसेसची पण जर्नी तुमच्याबरोबर शेअर करेन. दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. तर मी ब्लॉग एंड करतो आता इथे. मस्तपैकी कॉफी पितो माझी. आणि हे रिझन सांगण्यासाठीच मी ब्लॉग शूट केला होता ब्रेसेसचं. त्याच्यामुळं मी ब्लॉग शूट करत नव्हतो 4-5 महिने. तर आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज यार सपोर्ट करा ह्या मराठी मुलाला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. डू सबस्क्राईब करा, कारण की आता मी लवकर छान छान ब्लॉग्स तुमच्यापर्यंत आणणारच आहे. सो डू सबस्क्राईब. बाय.